नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे बघा. एका फलंदाजाने 110 धावा काढल्या, त्यामध्ये 3 चौकार व 8 षटकारांचा समावेश आहे, तर त्याने पळून किती टक्के धावा काढल्या? म्हणजे काय म्हणलंय, त्याने टोटल काढल्यात 110 धावा, बरोबर का? म्हणजे त्याने पळून किती टक्के धावा काढल्यात असं विचारलं बघा. टोटल काढल्यात 110 धावा, हे 3 चौकाराने 8 षटकाराचे रन त्याचे मायनस करावे लागतील, कारण ते शॉट मारून काढलेत, बरोबर. 3 चौकाराचे रन किती? 3 चौक 12 आणि 8 षटकाराचे 8 सख 48. 48 आणि 12 किती? 60. म्हणजे हे वजा करूया आपण. 110 मधून 60 गेले, किती राहिले मित्रांनो? 50. म्हणजे 50 रन त्याने पळून काढले. पण आपल्याला काय विचारले? टक्केवारी विचारली. कुणाची? पळून काढलेल्या धावांची. मग टक्केवारी कशी काढायची असते? छेदस्थानी घ्यायच्या एकूण धावा. छेदस्थानी कधीही एकूण वाली संख्या घ्यायची, कोणतीही क्वांटिटी असेल. किती आहे एकूण? 110. पळून काढलेल्या धावा किती आहेत? 50. आणि टक्क्यात काढायचे म्हणून गुणिले 100. चला मग काटाकट करूया. हे शून्य कटला, हा शून्य कटला. आता भाग काय राहिलं बघा. 5 गुणिले 100 किती मित्रांनो? 500. बरोबर. 500 छेद 11. चला करूया आता. 11 एक 11, पुन्हा 11 चोक 44, पुन्हा उरले किती मित्रांनो? 6 उरले. 11 पाची 55. उरले किती? 5 उरले. 45.5/11% आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्यानं 45.5/11% धावा त्याने पळून काढलेले आहेत. धन्यवाद.